नमस्कार मित्रांनो, एक दुःखद घटना आपल्या देशामध्ये घडलेली आहे. आपल्या देशातील त्रिपुरा येथील असणारा आपला बांधव अँजेल चकमा याचा डेहराडून येथे भोसकून त्याचा खून करण्यात आला, त्याला मारण्यात आलं, त्याची हत्या करण्यात आली. याचं कारण काय असेल तर फक्त तो त्या ठिकाणी ईशान्य भारतातील दिसतो, त्याचं रंगरूप तो चीन सारखा दिसतो. अशा प्रकारे हिणवल्या जाणारे आपल्याकडची विकृत माणसं जी अजूनही त्यांचे धर्म जाती व्यवस्था सोडायला तयार नाहीत, अशा प्रकारच्या विकृतांनी त्याची हत्या या ठिकाणी करण्यात आली. आपण विनाकारण त्या बांगलादेशच्या तिथे होणाऱ्या हिंदूंच्या बाबतीमध्ये इथे गरळ ओकतो, आपण ओरडतो आपण की तिथे आपल्या बांधवांवर हल्ला होतोय आणि आपल्या देशामधल्या बांधवांना आपण कशा पद्धतीने आपण त्यांना संपवतोय हे जर पाहिलं तर शर्मेनं भारताची मान खाली जायला पाहिजे. आज आपल्या इथे असणाऱ्या ईशान्येकडच्या नागरिकांवर आपण हल्ला करतो, आपल्या देशातील मुस्लिम बांधवांवर, दलित बांधवांवर, आदिवासी बांधवांवर किंवा अनेक ठिकाणी असणाऱ्या इतर राज्यातून जे मंडळी येतात त्यांच्यावर आपण हल्ले करत चाललेलो आहोत. तर हे या पद्धतीने आपण देशाचं संविधान जे समजून घ्यायला तयार नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुत्व, न्याय या माध्यमातून या देशाला एकत्र करण्याचं, या पूर्ण देशाला एकत्र करण्याचं काम जर या ठिकाणी केलं असेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलेलं आहे. आणि हे समजून घ्यायला आपण आजही तयार नाहीये. कारण आपल्या मनामध्ये आजही धर्मवाद आणि या पद्धतीने अशा बुरसकटलेल्या मनुवादी व्यवस्था या आजही आपल्या विचारांमध्ये इतकी खोल रुजलेली आहे की आपण एकमेकाला बंधुत्वानं आणि प्रेमानं पाहायला तयार नाही. तर या पद्धतीने चालत असेल तर म्हणून देशाला विकसनशील मानल्या जाते, विकसित भारत मानल्या जात नाही. कारण की विकसित व्हायला अजूनही आपल्याकडे आपली मानसिकता अजून तयार नाही. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला एक बंधुत्वानं या देशातल्या सर्व बांधवांचा सन्मान आपण केला पाहिजे. त्याचा वर्ण, भाषा या सर्वांचा आदर करून हा एक भारत देश अशा पद्धतीने आपल्या बांधवांमध्ये एक चांगला विचार आपण ठेवावा, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि झालेल्या घटनेचा तीव्र निषेध मी या ठिकाणी करतो.